रामकृष्ण हरी मंडळी सगळ्यांना. आज माझ्यासोबत तुम्हाला दिसत असतील एक वयस्कर आजी, माझ्याच आजी आहेत. मग आजीबाई कस काय चालू आहे, सगळं व्यवस्थित आहे का? का आम्ही पहिल्या काळात बराच टाकली खळी फोडल्या. तुमचा काळ कसा होता ऐकून घ्यायचे सगळ्या जनतेला. तुम्ही एकदा तुमचा, आता तुमचं वय नाही नाही म्हणलं तरी 80 असेल. 80च्या घरात गेलोच की. 80 बरोबर. 80 म्हणजे 20 आणि 80 लांब 1960-55 जन्म. सांगा बरं 1960 मधलं जीवन कसं होतं जरा. जेवण आम्ही भाज्या पाला काय बी खात होता. म्हणजे आताच जीवन आणि त्यावेळेस जीवन बदल काय वाटतोय का? आताच्या जेवणात काय लईच बदल आहे. भाज्या खाल्ल्या, काय बी खाल्लं आम्ही, बरोबर खाल्लं. आता मेथीची भाजी आधी होती का? आधी नव्हती मिळत, आता मग फाय सगळंच. आता हाय म्हणून तर कुचकी निघाली. आधी लोक म्हणजे किती भाकरी खायची एका टायमिंगला, किती भाकरी खात होते माणूस? मग 4-5 खात होत एका टायमिंगला. बघा आता एक पण जात नाही. एक पण जात नाही ना आता. माणसंच कित काढायची. तुम्ही 1972चा दुष्काळ चांगला बघितला असेल बरोबर. वय किती होत 1972ला तुमचं? 20. म्हणजे चांगलं कळत होत. कळत होत चांगलं. 20 वर्ष असेल. काय काय अनुभव आहे 1972चा दुष्काळ? म्हणत लय दुष्काळ होता, खायला काय अन्न नव्हतं, पाणी नव्हतं, लोकांनी पाला खाऊन जगले. पाणी मिळत नव्हतं, बरबड खाल्लं, कुठं काय बी खाल्लं. कुरडीच्या भाज्या सुद्धा खाल्ल्या त्यावेळेस. नेमकं म्हणजे दुष्काळ कोरडा दुष्काळ होता का? पाऊस पडलाच नव्हता काय? पाऊस पडला होता, सारं गारा पडून घेत. मग दुष्काळ कशाचा पडला होता नेमका? वल्ला दुष्काळ. वल्ला दुष्काळ होता काय? म्हणजे खायला नव्हतं लोकांना? खायला नव्हतं, नव्हतं पिकलंच नव्हतं. कसं काय म्हणजे लय पाऊस पडला होता असेल? अच्छा. आमच्या पिढीला माहितच नाही. आमच्या पिढीला वाटतंय म्हणजे पाऊसच पडला नाही, दुष्काळ पडला होता. कोला दुष्काळ होता मित्रांनो, असा विषय. गारा पडल्या होत्या त्यावेळेस. गारानं पाक जवाऱ्या फिवाऱ्या गेल्या. आणि हे तुम्ही जे लुगडं घातले, कसलं कसलं म्हणतात लुगड्या? इरकल. इरकल म्हणजे आजकाल आहे का हे? हाय पण कुठं तरी आहे. म्हणजे फक्त वयस्कर म्हातार जुन्या बाया घालते त्या, नवीन नवीन सुना? नवीन सुना नाही त्या घालीत. त्या घालीत. बर. आमच्या सुना निसून काढलाय पोट आमच्या सुनांनी. काय घातलं होत त्यांनी? इरकल साडी. होय. काय वाटतंय, जुनं जीवन सुखी होतं का आजचं सुखी आहे? जुनं जीवन सुखी. आताच्या जीवनात काही उपयोग नाही. काही उपयोग नाही. मला एक प्रश्न विचारायचा. भाज्या काय पालं खाऊन आम्ही चांगलं आहोत, तुम्ही आता हा सोनं खाऊन चांगलं ना. तुम्हाला आता काम होतंय का? होईल असं करायचं त्याला काय. म्हणजे आता 80 वय चालू आहे, विचार करा जरा. आपण 60लाच आपल्या कमरा चालल्या त्या. 80 वय आहे तरी म्हातारी काम करते. तुम्हीच विचारा, काम करते का नाही? करते. काय जसं होईल असं करायचं काय. खुरपण ती जमतंय का आता? आता खुरपण जमत नाही. आता खुरपण ती जमत नाही. घरातली काम मात्र सगळी जमते. चपाती, भाकरी, भाजी सगळं जमतंय ते. सगळं करता येतं बघा. म्हणजे धंदा करायची माणसं आताची. आमच्या आणखीन एक नाना म्हणून आहेत. वय किती आहे त्यांचं? 90च्या दशकात केले. 90 चालू आहे. पण तरी आणि गडी काम करतय, खोऱ्यानं माल कालवतय, इटा चढवतय. म्हणजे 90ला डायरेक्ट आपलं तर आपण वरच बघायचं काम आहे. अवघड आहे. म्हणजे जुना काळ बघा ना. जुना काळातली लोक म्हणजे असं काय होतं तुमच्या टायमिंगला खायला जे आम्हाला खायला नाही? आम्ही असलं खुरबडल्यासारखं झालं. साळीचा भात. भाऊ भाज्या मिळाल्या नाना मिळाल्या. नुसत्या भातावर गेली. साडीचा भात खात होता. पहिल्या साडी पिकत होत्या, आता आपल्याकडे साडी. म्हणजे एवढं कणखर कस काय लोक होते? काय वेगळं खात होती ती मला समजून घ्यायचं. धंदाकट का होती एवढी? भाज्या पाला खाऊन. आता त्याला भाजी नग वाटते, पाला नग वाटतो, काय खाऊ वाटत नाही. हायब्रिड खात होती ना, आता हायब्रिड खाते ती ना? पहिलं हायब्रिड खात होती, पण आता हायब्रिड मिळत नाही. आता पांढऱ्या जवाऱ्या खाऊन फुसाई. असा विषय आहे काय? आता भेळ मिसळ व्हायला लागली सगळी, त्याच्यामुळे प्रॉब्लेम व्हायला लागला. बरोबर आहे. पण एक गोष्ट आणखीन, 1993ला किल्लारीचा भूकंप झालता, आठवतंय का?
झालं की आपल्याकडे व्याधरलं होतं तेव्हा. तिकडे व्याधरलं होतं का? बरं, काय त्याच्याविषयी काय अनुभव आहे तुमचा? काय सगळी घर दाडा दाडा दाडा, कोणाला डासळी भांडे डासळी, कोणाचं काय डासळलं. बरं. त्या टायमात पाऊस पिल्ले होता. आमच्या तर त्या घर टायमाला घर वाहून गेले सगळं, तिकडे तिकडे जात. अरे, म्हणजे इकडे बी झालं का सगळं? मग मग कुठं राहिला होता पुन्हा? आम्ही देवळात राहिला होता. घर होऊन गेलं देवळात, आणि पुन्हा काय केलं? पुन्हा घर बांधली काय? पुन्हा केलं की किती दिवस देवळात होता आम्ही. किती दिवस? काही दिवस होता बरं. तरी चांगलं एक 15-3 आठवडे होता. पुन्हा ही घर वाळल्यावर पुन्हा घर नीट केली, पुन्हा इकडे येऊन राहिला. आणि जुन्या काळातल्या लोकांचा व्यवसाय काय होता? म्हणजे शेतीच करत होती का दुसरं काय होतं आणखी? शेती बी करीत होते, कोणी खाड्या पुडीत होते, कोणी तळ्यावर जात होते, कोणी बारा तळ्यावर काय करायचं? तळी टाकायला म्हणजे काय असतं ते? खांदून म्हणजे तळ खांदायचं. जेसीबीनं खांदायची, हातानं खांदायची. त्याला तळी टाकणं म्हणतात. आणखीन जुनी काम काय काय ती आम्हाला माहितीच नाही, ती काम आम्ही कधी केली. तळी होती, अशीच काय काय काम खड्या चालू होत्या. मोठी बारकी खडी फुडीत होती तवा. बाबाने कोणकोणती कामं केली? बाबा तुझं नोकरी घालीत होत कुठं? शिंदेच्या. काय करायचं काम? काय जनावर जनावर. जनावर शेतातलं. किती पैसे देत होती त्यांना किती होत त्यांना? 100 रुपये दिवसाला. दिवसाला 100. त्यावेळेस लय असेल की 100 रुपये. त्यावेळेस लय होता. हा, ते पैसे आणत होत म्हण, 2 आणा 3 आणा. कसं होत ती? 2 होत, रिंपी होती, रुपया होता. एक मी ऐकले ती म्हण 4 आण्यात बाजार होत होता आठवड्याचा. 2 होत, 4 घेऊन गेलं तर साखर किलोभर येत होती. 8 दिवस चॅपेत होता. किती 2 घेऊन गेलं की गुळ यायचा, गुळाचा चॅप्याचा. असलं होतं काय. किराणा किती आहे? महिन्याचा किराणा किती रुपये द्यायचा? महिन्याचा किराणा कोण रोज मिळत नव्हतं. महिन्याच्या किराण्याला कोणाजवळ पैसे होत नव्हतं का? जायचं कामाला आणायचं, तेच का 12ने रोजगार होता. म्हणजे लोकांचं जीवन कसं होतं बघा. जर केलं दररोज तर पोटाला, नाहीतर काहीच नाही. 12ने घेऊन गेलो म्हणजे पहिली बरी जेव्हा येत होती तेव्हा. म्हणजे ह्यांचा असं काय पुढचा प्लॅनच नव्हता, पैसे कमवून ठेवा, असं करा लेकरा बाळांना? अजिबात नाही. कसं होतं सोनं? स्वस्त होत. घेतलं का नाही? कशाने घ्यायचं? खायला मुफत झालं तो कशाने घ्यायचं? खायलाच पैसा नाही, सोनं कुठून घ्यावं? म्हणजे अवघड परिस्थिती होती जुन्या काळातली बघा. लोक पुढचा प्लॅन का करत नव्हते? कारण पैसाच नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाचा अभाव. शिक्षण होतं का शिक्षण? तुमचं किती झालं शिक्षण? शिक्षण आम्हाला तर शिक्षणच नाही. पहिली बी नाही? पहिली नाही, दुसरी नाही, काय नाही. कुठं पहिली? बाकी कोण असं म्हणजे शिकलेलं वगैरे आठवत असेल की कोण? कोण सुद्धा शिकलेलं नाही आमचं तर, कुणीच शिकलेलं नाही. आता ही पुढची पिढी आम्ही शाळेत घातली होती. कोणी 4थी शिकलो, कोणी 3री शिकलो, कोणी 2री शिकलो. असलं तर बघा, एक एक कारण असू शकतं. शिक्षणाच्या अभावामुळे, शिक्षण नसल्यामुळे पण आपण म्हणू शकतो की म्हणजे ह्यांना पैशाची कमतरता पण पडेल. पण जी शिकली त्यांनी तर कमवलं असतील की. कमवले की त्याने. आता म्हणजे आम्ही ऐकतोय 7वी झालं की काहीतरी मास्तर बनत होती, बनत होती. मॅट्रिक झालं की नोकरी लागायची. बरोबर आहे? होय की मग. शिक्षण तुमच्या घरच्यांनी तुम्हाला शिक्षण शिकवलं नाही? आमच्या घरच्यांनी शिक्षण बी शिकवलं नाही. आमचा आई बाप जागेवर बी. परिस्थिती नव्हती. कुणीकडे बी हिंडायची. गरज नव्हतं राहायला. विचार करा ना, परिस्थिती कशी असेल. घर कसं होतं तुमचं? म्हणजे 1960च घर मला सांग बरं, कसं होतं? काय होतं? भेंड्याची बिचाड बांधलेली होती. भेंड्याची बिताड? भेंड्याची म्हणजे कसली नेमकी? सरकारनं बांधून दिलेली. सरकारनं बांधली? सरकारी बांधून दिलेलं होतं झोपडपट्टी. होय. बिताड होती का असं कुडाचं होतं? बिचाड होती की. होती का? खाली फरशी? फरशी नव्हती. खाली फरशी नाही. आणि भिंत कशी म्हणजे आता ही महाग दिसते अशीच का? आपला पूर्व राहता असं सारव. आणि वर पत्र? वरी पत्र. ते बी तसलं कशीच डांबरी पत्र. डांबरी. आणि किती असं रूम किती होत्या? एक रूम होती. एकच? पुढं छपर केलेलं होतं. ती वाहून गेलं? ते बी वाहून गेलं. हिंगणीच्या ताळ्यात बसलं जाऊन. 1960ची परिस्थिती बघा.
कशी होती आपल्यासमोर जिवंत अनुभव आहे की म्हणजे एवढा बिकट काळ होता. लोकांनी त्या काळाला समोर जाऊन जीवन जगले. जेव्हा दररोज जावं कामाला तेव्हा काहीतरी खावं अशी परिस्थिती त्या काळची होती. आणि खायला मिळत नव्हतं की तिच्या छटाक एकादशीला ते छटाक भगर आणली माहिती 2 टाइम खायची. छटाक बरोबर छटाक भगर 2 टाइम खायची. म्हणजे खायला सुद्धा नव्हतं नीट. खायला सुद्धा नव्हतं नीट. काम तरी आज कस काय तुम्ही एवढं 90 वय चालू आहे तरी बी खणकर कस काय? आमचं शिऱ्या ते शिऱ्या पहिलं भाजीपाल्याचं तुझं शिऱ्या चांगलं राहतं. तुम्ही इकडे दुसरं काय बी पुलावा खावा त्यात काही नाही होत. नुसता भाजीपाला खावा शांत राहते मनुष्य. बघा भाजीपाला खावा म्हणतात आजी ऐका सगळे. आणखीन काय काय सांगाल? आपले लय लोक बघायला त्यांना भाजीपाला आणखीन काय काय खाल्लं पाहिजे आजच्या पोरांनी, आजच्या तरुण पोरांनी, म्हणजे चांगलं शरीर कमवता येईल त्यांना आणि 50, 60, 70, 80 पर्यंत जीवन जगता येईल. का आपलं भाजीपाला खायचा हे ते खायचं दुसरं ककडी मला असली मग बाहेरचं वगैरे खायचं नाही. बाहेरचं काय खायचं नाही. हॉटेलातलं तर खाऊच नाही. लय हॉटेलातल्यानंतर त्रास होते माणसाला पण कळत बी नाही कशी खाते ते कशी ठरते ती कोणाला. पण तुम्ही दिवसाला जायचं कमवायचं खायचं सुखी होतं माणूस. पण सुखी होता आम्ही आता. असं काय टेन्शन होतं काय की म्हणजे आता पुढं कसं होईल, माझ्या लेकरा बाळाचं कसं होईल? कसं होईल आणि काय नव्हतं. टेन्शन नव्हतं अजिबात. कसलं टेन्शन नाही. कशाचं टेन्शन घेतलं नाही. खातेली करतेली चट जसं होईल तसं होईल. पण लेकरा बाळाला तर खायला भेटत होतं का नाही? लेकरं जे काय असलं रोज आणायचं आणि खाऊ घालायचं काय आणि कामाला जायचं. काय काय आणायचं? काय आणायचं आपलं का किलोवर म्हणजे जेवढं लागतं दिवसाला तेवढंच. पाहिला त्या आट्याच्या तसल्या रोट्या करायच्या आळण करायचं आणि तसलं खाऊन काम केलेलं आहे ते. ते बी कोण्या लेकराला एक, कोण्या लेकराला दीड, कोणाला कोरभर, कोणाला अर्धी, अशी जशा जशा भुका वाढलेल्या तस तसं ते खाऊ घातलेलं आहे. म्हणजे लईच भयानक परिस्थिती होती. जुना काळ आपण नशिबान आहोत की आजकाल असलं काय नाही. आपल्याला 2 टायमिंगला खायला भेटतंय, 3 टायमिंगला खायला भेटतंय, कपडे भेटतात, जेव्हा म्हणाल तेव्हा मोबाईल भेटतंय, पैसे भेटतात. आजकाल सगळं म्हणजे आधी होतं का असं? लेकरानं जर तुमच्या काय मागितलं मला हे पाहिजे भेटत होतं का? रुपया मिळत नव्हता द्यायला. मग लेकरू मागत होतं का नाही? मागत होती की हातपाय आजवायचे. मग 2 कुच देऊन का बसवायचं? जायची तशीच काय करायचं. अहो एकानं शिववर जायचं तिथनं 8वीला होता. शिववर जायचं खेळायचं आणि शिववरनं मागायचं आमच्या अवघड विषय होता. काम केलेली ती लेकरांनी आमच्या. शाळा शिकली किती किती शिकली शाळा? एक 5वी शिकलं, एक 8वी शिकलं आणि एक तर 4थीतनच घरी राहिली. म्हणजे बघा हे ह्यांच्या काळात शाळा नव्हती, शिक्षणाचा अभाव होता. शिक्षणाची म्हणजे आपण म्हणतो ना माहिती कुणी दिली नाही, त्यामुळे पुढे यांच्या लेकरांनी पण शिकली, पण कुणी 5वी, कुणी 8वी, कुणी 4थी. त्यांनी पण जास्त का शिकली नाही? शेवटी घरीची परिस्थिती. पुढे शिकवता आलं नाही तुम्हाला का ती स्वतः शिकली नाही? शिकली नाही ती बाबा. शिकली नाही ती स्वतःहून. ती खर्च लागत होता, पाणी लागत होतं, ते नव्हतं ना. तेव्हा नव्हते ओळखी. बघ शिक्षणाच्या अभावामुळे शिक्षण न झाल्यामुळं हा विषय झाला. पण त्यांच्या पुढची पिढी आता आम्ही शिकलाव, आम्ही पुढं चाललाव. म्हणजे आता जसं जसं पुढं चाललंय काळ तसं तसं जरा शिक्षणाची माहिती सगळ्यांना भेटायला लागली आणि लोक आता थोडस सुधारायला बघायला लागलेत. म्हणजे आता आपण असं पण म्हणू शकतो की माणूस पैशानं सुधारला, पैसे सगळं आले, पण सुख नावाची गोष्ट नाही. सुख नावाची गोष्ट नाही. लाखभर रुपये जरी कमवलं तरी कमीच वाटायला लागलेत, होय की नाही? किती बी पैशाची जागरीव करायली ते आता. आधी 10-100 रुपये झालं तरी बास झालं. आम्हाला बाराने आलं तर संध्याकाळी लय झालं वाटायचं. पण आजकालचा महिन्याला लाखभर कमवतोय पण सुखी नाही. लाखभर कमी होतोय पण काय फायदा आहे का त्यात? काय ते सुखी आहे का? अजून मिळावंच वाटतंय त्यांना. तर सुखी राहत नाही, लय मोठ्या पैशानं सुखी राहत नाही. आनंद राहील तेवढा चांगला आहे. काय सांगाल सगळ्यांना? म्हणजे आता जर जीवनात सुखी राहायचं असेल तर काय पैसा कमवायला पाहिजे ह्याने का बाकी दुसरं काय केलं पाहिजे? पैसा बी कमवा, सुखी राहावं, लय राहाव करून.
सुखात जेवढं राहील डोकं शांत होईल तेवढं चांगलं आहे. जुन्या आजीचे विचार आपण थोडस बघण्याचा प्रयत्न केला आपल्या युट्यूबच्या माध्यमातून. ठीक आहे, थांबू आपण इथे. आजींचे विचार, आजींचा जो काळ होता तो आपण बघण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला जर हे विचार आवडले असतील तर तुम्ही हे शेअर करू शकता पुढं. आणि नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि आपल्या चॅनलला लाईक पण करा. थँक्यू.